नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज सायंकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीच्या मतदारादरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। यावेळी खासदार पार्थ अजित पवार यांनीही याच ठिकाणी मतदान करत लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला। या प्रसंगी सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले। जय पवार यांनीही याच मतदान केंद्रावर मतदान केले। या मतदानानंतर पवार कुटुंबामधून 2029 साली निवडणुकीच्या रिंगणात कोण असणार या संदर्भात प्रसार माध्यमांसमोर भाष्य करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं। मतदान करून आल्यानंतर सुनेत्रा पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। अत्यंत भावनिक वातावरणामध्ये आजची पोटनिवडणूक होत आहे। आताच मी आपल्या सर्वांच्या समक्ष मतदान केलं आहे। बारामतीची जनता गेली 6 दशके पवार कुटुंबाच्या मागे उभी आहे। आदरणीय अजितदादा यांच्याबद्दलचे प्रेम, विश्वास, आधार आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी बारामतीची जनता मोठ्या संख्येने उत्साहाने नव्हे तर कर्तव्य म्हणून मतदानासाठी बाहेर पडत आहे असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। तसेच बारामतीकरांचा आजच हे मतदान दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आम्ही श्रद्धांजली म्हणून आहे। सर्व गावांमधून मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडले। ही पोटनिवडणूक होत असताना बारामतीकरांनीच ही निवडणूक आता हातात घेतली आहे। त्यामुळे प्रत्येक जण ही निवडणूक त्यांचं कर्तव्य असल्यासारखं त्याकडे पाहत आहे। मतदानासाठी सर्वजण बाहेर पडतायत असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।